मोहिनी म्हणजे जणू सौंदर्याची खाणच. तिचं रूप इतकं सुंदर होतं की रस्त्याने चालताना पाहणारा क्षणभर थबकून तिच्याकडे पाहतच राहायचा. तिचे काळेभोर केस, तीक्ष्ण डोळे आणि गोऱ्या रंगावर उठून दिसणारं तिचं तेज कोणालाही घायाळ करण्यासाठी पुरेसं होतं. मोहिनी ही रघुनाथची बायको होती आणि रघुनाथचा फॅब्रिकेशन आणि वेल्डिंगचा मोठा व्यवसाय होता. रघुनाथ अंगाने धिप्पाड, रंगाने सावळा आणि स्वभावाने अत्यंत कडक असलेला माणूस. रघुनाथने अल्पावधीतच चांगली प्रगती केली होती. पैशाची घरात कोणतीही कमतरता नव्हती. त्याचं जीवन एकदम चांगलं चाललं होतं. पण एक गोष्ट अशी होती की त्याची बायको मोहिनी खूप सुंदर होती. पण दुर्दैवाने हेच सौंदर्य तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा बनलं होतं. रघुनाथला तिच्या या सौंदर्याचा प्रचंड अभिमान होता, पण त्याहून जास्त त्याला तिचा संशय वाटायचा. आपला मालकी हक्क दाखवायची त्याला सवय होती. माझ्या परवानगीशिवाय घराचा उंबराही ओलांडायचा नाही, खिडकीतून बाहेर कोणाशीही बोलायचं नाही, असा सक्त आणि जाचक नियम त्याने तिला घालून दिला होता. मोहिनीसाठी तिचं स्वतःचं घर एका पिंजऱ्यासारखं झालं होतं, जिथे ती एक कैद्यासारखी चार भिंतीत कोंडल्यासारखी राहत होती. मोहिनी अत्यंत शांत, आज्ञाधारक आणि संस्कारी वाटायची, पण तिच्या मनाच्या आत एक वेगळंच वादळ घोंगावत होतं. तिला या बंधनांचा, रघुनाथच्या संशयी स्वभावाचा आणि त्या बंदिस्त घराचा प्रचंड तिरस्कार वाटू लागला होता. तिच्या मनात एक वेगळीच चंचलता आणि बंडखोरी लपलेली होती. रघुनाथ जेव्हा कामावर जायचा तेव्हा ती तासनतास खिडकीतून बाहेर पाहत बसायची. रस्त्यावरून जाणारा एखादा तरुण किंवा परका पुरुष तिच्या दृष्टीस पडला की ती त्याच्याकडे वासनेने भरलेल्या नजरेने पाहत राहायची. तिच्या डोळ्यांत एक प्रकारची भूक असायची, जी रघुनाथ कधीच ओळखू शकला नाही. रघुनाथ आणि मोहिनीच्या संसारात बाहेरून सर्व आलबेल वाटत असलं तरी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात एक खूप मोठी पोकळी होती. ते म्हणजे त्यांना अद्याप मूलबाळ नव्हतं. लग्नाला बरीच वर्ष उलटूनही पाळणा न हलल्याने घरात कायमी एक प्रकारची उदासी असायची आणि याच एका गोष्टीवरून त्यांच्यात नेहमी खडके उठायचे. रात्रीच्या शांततेत त्यांच्या घरातून भांडणाचे आवाज यायचे. मोहिनी स्वतःचा बचाव करत रघुनाथला दोष द्यायची, तर रघुनाथ स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी तिला वांजोटी म्हणून हिणवायचा. हे वाद कधीकधी इतक्या टोकाला जायचे की रस्त्यावरून जाणाऱ्यांनाही ते ऐकू यायचे. पण शेवटी समाजाच्या भीतीने आणि स्वतःच्या आबरूच्या चिंतेने रघुनाथच शांत होऊन माघार घ्यायचा. पण या रोजच्या भांडणांनी त्यांच्या नात्यातील उरलासुरला ओलावाही सुकून गेला होता. मोहिनी आता फक्त एका संधीच्या शोधात होती, जिथून ती या नैराश्यातून बाहेर पडू शकेल, आणि ती संधी लवकरच तिच्या दारात चालून येणार होती. कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू होते. रघुनाथच्या वर्कशॉपमध्ये कामाचा डोंगर साचला होता. एका मोठ्या बिल्डरची साईट सुरू झाल्याने खिडक्या आणि ग्रिल्सच्या ऑर्डर्स अचानक वाढल्या होत्या. वेल्डिंगच्या मशीन्स रात्रंदिवस सुरू होत्या. एकट्याला सर्व गोष्टी, कच्च्या मालाची ज्ञान, कामगारांवर लक्ष ठेवणं आणि स्वतःचं काम करणं कठीण होऊ लागलं होतं. वाढत्या ताणामुळे रघुनाथ प्रचंड चिडचिडा झाला होता. तो रात्री उशिरा घरी यायचा आणि थकून झोपून जायचा. एक दिवस रात्री 10 वाजता रघुनाथ चेहऱ्यावरचा घाम पुसत अत्यंत थकून घरी आला. जेवणाच्या ताटावर बसल्यावर मोहिनीने त्याचा उतरलेला चेहरा पाहिला. काय झालंय? आजकाल तुम्ही खूपच तणावात दिसता. तब्येत बरी आहे ना? तिने वरवरची काळजी दाखवत विचारले. रघुनाथ म्हणाला, कामाचा व्याप खूप वाढलाय ग. ऑर्डर्स पूर्ण करता करता नाकी 9 आलेत. एकट्या माणसाने किती ठिकाणी लक्ष द्यायचं? मला कुणीतरी विश्वासू मदतनीस हवाय, जो दुकानात आणि बाहेरची कामं करू शकेल. हे ऐकताच मोहिनीच्या डोळ्यात एक चमक आली. तिने अत्यंत सहजपणे पण एका विशिष्ट हेतूने सुचवले, अहो, याला एवढं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? आपल्याच गल्लीच्या कोपऱ्यावर राहणारा समीर नावाचा तरुण सध्या रिकामाच आहे ना. त्याची आई कालच माझ्याकडे आली होती. पोरगा हुशार आणि कष्टाळू आहे असं ती म्हणत होती, पण त्याला कुठे काम मिळत नाहीये. तुम्ही त्याला विचारून पहा ना. गल्लीतलाच असल्यामुळे विश्वासाचंही राहील. पत्नीचा हा सल्ला रघुनाथला एकदम पटला. दुसऱ्याच दिवशी सकाळी कामावर जाण्यापूर्वी त्याने समीरला निरोप पाठवून बोलावून घेतलं.
समीर वय अंदाजे 22-23 वर्ष, दिसायला धडधाकट आणि आकर्षक तरुण. रघुनाथने त्याची थोडी चौकशी केली आणि त्याला थेट महिन्याला 15,000 रुपये पगारावर कामावर ठेवलं. एवढी मोठी रक्कम आणि तेही घराजवळच काम मिळाल्याचं ऐकून समीरच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने मनोमन रघुनाथचे आभार मानले. पण बिचाऱ्या रघुनाथला अजिबात कल्पना नव्हती की ज्या तरुणाला तो आपला आधार मानून, आपला नोकर म्हणून कामावर ठेवत आहे, त्याची नजर आधीपासूनच त्याच्या पत्नीवर म्हणजेच मोहिनीवर खिळलेली आहे. समीर हा देखील महिलांचा अत्यंत शौकीन आणि वाईट नजरेचा तरुण होता. आता तर त्याला थेट रघुनाथच्या घरात प्रवेश मिळाला होता. समीर कामावर रुजू झाल्याचा तो पहिलाच दिवस होता. सकाळी 8 वाजताच तो तयार होऊन रघुनाथच्या वर्कशॉपवर पोहोचला. पण दुकान अद्याप बंद होतं. त्याला मोठी कुलपं लागलेली होती. समीरने आजूबाजूला पाहिलं आणि तो चावी आणण्यासाठी थेट रघुनाथच्या घरी निघाला. घराच्या दारावर त्याने थाप मारली. कोण आहे? आतून एका मधुर आवाजाने विचारणा झाली. मालकीनबाई, मी समीर. आजपासून कामाला लागलोय. मालकांनी दुकानाची चावी आणायला पाठवलंय. समीरने उत्तर दिलं. दाराची कडी वाजली आणि दरवाजा उघडला गेला. समोर मोहिनी उभी होती. नुकतीच आंघोळ केल्यामुळे तिचे केस थोडे ओले होते. पदर सावरत ती उभी होती. तिला त्या अवस्थेत अगदी जवळून पाहून समीर पूर्णपणे घायाळ झाला. तो क्षणभर सगळंच विसरला आणि तिच्या सौंदर्याकडे एकटक पाहत राहिला. मोहिनी ही काय कच्च्या गुरूची चेली नव्हती. समीरची ती भेदक नजर तिने एका सेकंदात ओळखली. तिने त्याला रागवण्याऐवजी अत्यंत गोड आणि मधाळ आवाजात आत बोलावले. अरे समीर, ये ना आत. मालक तर कच्चा माल आणायला बाजारात गेलेत. त्यांना यायला अजून अर्धा तास लागेल. तोपर्यंत तू इथंच बस. मी तुझ्यासाठी गरमागरम चहा बनवते. समीर आत आला आणि सोफ्यावर बसला. मोहिनी स्वयंपाकघरात चहा बनवू लागली. पण तिची नजर चोरट्या मार्गाने समीरवर खिळलेली होती आणि समीर निर्लज्जपणे तिच्याकडे पाहत होता. चहाचा कप देताना त्यांच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला आणि दोघांच्याही अंगातून एक वीज सळसळून गेली. चहा पिता पिता त्यांच्यात सुरू झालेली ती छोटीशी जवळीक एका भयंकर वादळाची आणि नात्यांच्या विनाशाची नांदी ठरणार होती. काही वेळातच रघुनाथ तिथे आला. समीरला घरी बसलेला पाहून त्याला काहीच शंका आली नाही. त्याने समीरला दुकानाची चावी दिली आणि समीर कामावर गेला. पुढील महिनाभर समीरने अत्यंत मन लावून काम केलं. वेल्डिंग असो, रंगकाम असो किंवा मालाची ने-आण, समीर कुठेही मागे हटत नसे. त्याने आपल्या कामाच्या जोरावर आणि गोड बोलण्याने रघुनाथचा पूर्ण विश्वास जिंकला होता. रघुनाथ आता डोळे झाकून समीरवर विश्वास ठेवू लागला होता. कडक उन्हाळ्याचा तो एक दिवस होता. गरमी इतकी वाढली होती की अंगाची लाहीलाही होत होती. त्यात वर्कशॉपमधील भट्टीची धग आणि कामाचा डोंगर साचला होता. दुपारचे 2 वाजले होते तरीही काम थांबत नव्हतं. शेवटी रघुनाथने डोक्यावरचा घाम पुसला आणि समीरला हाक मारली. समीर, आज जेवायला घरी जायला वेळ नाही रे. खूप काम पेंडिंग आहे. तू एक काम कर, माझी गाडी घे आणि घरी जाऊन आपल्या दोघांचा डब्बा घेऊन ये. मालकिनीला सांग डब्बा भरून द्यायला. समीरने आज्ञा पाळली आणि तो दुपारच्या त्या रखरखत्या उन्हात गाडी चालवत रघुनाथच्या घराकडे निघाला. मनात एक वेगळीच धाकधूक होती. घरापाशी पोचल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे शुकशुकाट होता. उन्हामुळे गल्लीत कुणीही फिरकत नव्हतं. त्याने हळूच दरवाजा वाजवला. मोहिनीने दरवाजा उघडला. दुपारच्या वेळी समीरला एकट्याला दारात पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं. काय रे समीर, भर दुपारी कसं काय आलास? तिने विचारले. मालकीनबाई, मालकांनी डब्बा आणायला पाठवले. आज खूप काम आहे दुकानात, समीरने नजर खाली झुकवत म्हटले. मोहिनीने क्षणाचाही विलंब न लावता समीरचा हात धरला आणि थेट घराच्या आत खेचलं. तिने दरवाजाला आतून कडी लावली. मालकीनबाई, हे काय करताय? डब्बा द्या, मला जायला उशीर होतोय. समीर वरवर घाबरल्यासारखं करत म्हणाला. मोहिनीने त्याच्या अगदी जवळ येत अत्यंत मादक आवाजात म्हणाली. समीर, डबा तर कधीच तयार आहे, पण आता मालक दुकानात आहेत आणि मी इथे एकटीच आहे आणि बाहेर इतकं ऊन आहे. लगेच जाऊन काय करणार? या वेळेचा फायदा घ्यायचा की नाही हे तू ठरव. तिच्या या थेट आव्हानाने समीरच्या मनातील उरली सुरली लाजही निघून गेली. त्याने ही संधी न गमावता तिला मिठीत घेतलं आणि थेट पप्पी घेतली.
समीर पण खुश झाला आणि तिला किस करू लागला. त्याने 5 मिनिटे किस केली, नंतर समोर जायला निघाला. ती डोळे मारून म्हणाली, आता रोज डब्बा आणायला तूच येत जा. समीरनेही हसून होकार दिला आणि तो दुकानात परतला. ते दोघे आता रोज किस करायचे, पण त्यांना त्यापेक्षा पुढे जायचे होते. पण वेळ कमी असल्याने जाता येत नव्हते आणि आता ते त्या वेळेची आतुरतेने वाट पाहू लागले. दिवसामागून दिवस जात होते. दुकानात कच्च्या मालाचा तुटवडा जाणू लागला होता. स्थानिक बाजारात भाव वाढल्यामुळे रघुनाथने ठरवले की 2 दिवसांसाठी ते दिल्लीला जाऊन मोठ्या व्यापाऱ्याकडून माल बुक करून यायचे. त्याने समीरला बोलावून दुकानाची सर्व जबाबदारी, पैशांचा हिशोब त्याच्यावर सोपवला. त्यानंतर तो घरी आला आणि मोहिनीला म्हणाला, मोहिनी, मी 2 दिवसांसाठी दिल्लीला चाललोय. तू हवं तर माझ्यासोबतच चल. तुलाही थोडा बदल वाटेल आणि आपण फिरूनही येऊ. दिल्लीला जाण्याचे नाव ऐकून मोहिनीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या, पण तिने तसे चेहऱ्यावर दाखवले नाही. तिला रघुनाथसोबत जाण्यात काहीही रस नव्हता. तिला तर घरात एकटं राहायचं होतं. तिने लगेच आजारी असल्याचं नाटक सुरू केलं. नको अहो, कालपासून माझं डोकं खूप दुखतंय आणि अंगात थोडी कणकणही वाटते. या अवस्थेत एवढा मोठा प्रवास मला झेपणार नाही. तुम्हीच जाऊन या आणि लवकर परत या. रघुनाथला तिची काळजी वाटली. ठीक आहे, तू आराम कर. मी 2 दिवसांत काम उरकून येतो. पण लक्षात ठेव, घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. रात्री झोपताना दरवाजा नीट तपासून बंद करत जा. काही गरज लागलीस तर दुकानात समीर आहे, त्याला सांग, तो आणून देईल. मोहिनीने मान डोलावली. रघुनाथने आपली बॅग उचलली आणि तो दिल्लीसाठी रवाना झाला. रघुनाथ घराबाहेर पडताच मोहिनीने सुटकेचा निश्वास सोडला. तिने लगेच समीरला फोन लावला. समीर, मालक 2 दिवसांसाठी दिल्लीला गेलेत. आता 2 रात्री हे घर फक्त आपलं आहे. रात्री दुकान लवकर बंद कर आणि सरळ घरी ये. त्या रात्री 9 वाजता समीरने दुकान बंद केले आणि तो थेट रघुनाथच्या घरी पोहोचला. मोहिनीने त्याच्यासाठी खास जेवण बनवले होते. जेवण केले आणि तो सोफ्यावर बसला. तिने कामे आवरली आणि ती पण सोफ्यावर बसली. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला. तो स्पर्श खरंच खूप भारी होता. त्याने हळूच तिच्या गालाजवळ ओठ घेऊन गेला आणि पापी घेतली आणि तिच्या ओठाचा ताबा मिळवला. तिने पण त्याला साथ देत होती आणि ती वेड्यासारखी त्याला साथ देत होती. ते दोघे एका भेटीचा आनंद घेऊ लागले. कित्येक दिवसाची भूक आज मिटणार होती. नंतर गळ्याचा ताबा घेऊन पुढे जात होता. नंतर तसेच ते बेडरूममध्ये मजे घेत गेले. त्यानंतर तिची पातळी साडी सेल केली. ती खूप मोहक दिसत होती आणि आता दोघांतील दुरावा पूर्णपणे कमी झाला होता. त्या मोकळ्या वातावरणामध्ये त्यांचे आवाज घुमू लागले. ती आता खूप एक्साइट झाली होती आणि त्याला म्हणत होती, तू लई भारी आहेस, मला तू आवडतोस. आता तो तिच्यावर तुटून पडला आणि त्याचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. तिची नसली नजर त्याच्या डोळ्यात रोखली गेली होती. त्यांची ओठ जेव्हा एकमेकांचा वेध घेऊ लागले तेव्हा त्यांना जगाचा विसर पडू लागला. तिच्या ओठांची गोडी आणि श्वासाची ती धग त्यांच्यातील धुंदी अधिकच वाढवत होती. ती अजूनच त्याला स्वतःकडे ओढून घेऊ लागली. त्याच्या मिठीत ती अगदी मेणबत्तीसारखी विरघळत चालली होती. तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, माझ्या आयुष्यातील अनमोल गिफ्ट आहेस हे. असे म्हणून दोघे आनंद घेऊ लागले. तुझा तो आजचा नाप मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. तो तिचे मादक रूप त्याच्या नजरेत भरत होता. जेव्हा त्यांचे शरीर एकमेकांना स्पर्शले जाऊ लागले तेव्हा तिचे डोळे अधिक नशिले होऊ लागले आणि त्यांच्यातील खेळाला मज्जा येऊ लागली. जेव्हा त्याचा तो अवाढव्य आकार तिच्या शरीराला स्पर्शून आत उतरू लागला तेव्हा तिच्या तोंडून हलकीशी किंचाळी आणि सुस्कारा बाहेर पडला. तिने त्याचे खांदे पकडले आणि तिचे डोळे बंद झाले. बापरे, तू खूप कमाल आहेस रे, असे म्हणत तिने पण तिच्या कमानीदार कमरेची हालचाल सुरू केली. त्या दिवशी त्या दोघांनी एकमेकांना पूर्णपणे समर्पित केले होते आणि त्यांचा वेगवान श्वासाचे आवाज घुमत होते. ते दोघे एवढे त्या नशेत चोर झाले होते की त्यांना वेळेचे भान राहिले नाही. त्या दिवशी तो थरार जसजसा वाढत गेला तसतशी ती त्याच्या मिठीत पूर्णपणे वेडी झाली होती. त्याच्या प्रत्येक हालचालीवर तिच्या तोंडून फक्त सुस्कारे आणि त्याची सुस्तीच ऐकू येत होती.
ती त्याला घट्ट पकडून म्हणत होती, तू खूपच भारी आहेस. तू जे मला खुश केलं आहेस ना, ते अविस्मरणीय आहे. मी माझ्या आयुष्यात सुद्धा हा दिवस विसरू शकत नाही. खरंच तुझे मनापासून खूप खूप आभार. त्याच्या नवचाकीत प्रत्येक प्रहार झेलताना मी स्वतःवरचा ताबा पूर्णपणे विसरून गेले होते. ते दोघे त्या क्षणाचा आनंद घेत पूर्णपणे बुडून गेले होते. त्यानंतर त्यांनी त्या दिवशीचा परमोच्च बिंदू गाठल्यावर ते दोघे एकमेकांच्या कवेत शांत झाले. ती म्हणाली, खरंच आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. ती म्हणाली, आज मला तू जिंकला आहेस. असे म्हणून त्याने एकमेकांच्या मिठीत शांत झोपले. नंतर दुसऱ्या दिवशी पण रात्री हाच खेळ खेळला. खूप मज्जा केले. 2 दिवसानंतर रघुनाथ दिल्लीहून परत आला तेव्हा त्याला मोहिनीच्या वागण्यात मोठा बदल जाणवला. ती आता पूर्वीसारखी चिडचिड करत नव्हती. खूप आनंदी आणि समाधानी दिसत होती. पण या आनंदामागचं काळं किळसवाणं सत्य त्याला माहीत नव्हतं. असेच काही दिवस उलटले. एके दिवशी सकाळी रघुनाथ दुकानात हिशोब करत बसला असताना अचानक एक बुलेट दुकानासमोर येऊन थांबली. त्यावरून एक स्टायलिश गळ्यात सोन्याची जाड चेन घातलेला तरुण खाली उतरला. त्याला पाहताच रघुनाथचा चेहरा आनंदाने उजळला. तो दुसरा तिसरा कोणी नसून रघुनाथचा जुना आणि जिवलग मित्र प्रकाश होता. प्रकाश कामानिमित्त बऱ्याच वर्षांपासून पुण्यात राहत होता. तो अचानक भेटल्यामुळे रघुनाथने सर्व कामं बाजूला ठेवलं. काय रे प्रकाश, किती वर्षांनी आलास इकडे? आज काहीही झालं तरी तुला सोडून देणार नाही. आज मोठी पार्टी करायची आपण, रघुनाथ उत्साहाने म्हणाला. प्रकाशने हसून होकार दिला. अरे रघु, म्हणूनच तर आलोय तुझ्याकडे. 2-3 दिवस राहणार आहे गावात. आज फुल एन्जॉय करूया. रघुनाथने समीरला दुकानाची जबाबदारी दिली आणि तो प्रकाशसोबत त्याच्या बुलेटवरून निघून गेला. वाटेत त्यांनी वाईन शॉपवरून भरपूर दारू घेतली आणि मटणही खरेदी केले. पार्टी कुठे करायची? प्रकाशने विचारले. माझ्या घरीच करू. मोहिनी मस्त जेवण बनवते. तिला फोन करून सांगतो, रघुनाथ म्हणाला. प्रकाशच्या चेहऱ्यावर एक गूढ आणि क्रूर हास्य उमटले. हो, वहिनींच्या हातचं जेवण तर खूप भारी असतं. तो पुटपुटला. खरी गेम आणि कहाणीतील सर्वात मोठा ट्विस्ट इथेच होता. प्रकाश हा मोहिनीचा लग्नाआधीचा जुना प्रियकर होता. रघुनाथला याबद्दल अजिबात पुसटशी कल्पना नव्हती. लग्नापूर्वी प्रकाश आणि मोहिनीचे संबंध होते, पण प्रकाशला नोकरी नसल्यामुळे मोहिनीच्या घरच्यांनी तिचे लग्न सधन असलेल्या रघुनाथशी लावून दिले होते. पण मोहिनी आणि प्रकाश यांच्यात अजूनही छुपी जवळीक होतीच. प्रकाश मुद्दाम मोहिनीला भेटण्यासाठीच आज रघुनाथकडे आला होता. घरी पोहोचल्यावर मोहिनीने दरवाजा उघडला. प्रकाशला समोर पाहून ती क्षणभर थबकली, पण लगेच तिने स्वतःला सावरले आणि हसून स्वागत केले. रघुनाथ आणि प्रकाश हॉलमध्ये बसून दारू पिऊ लागले. प्रकाश अत्यंत हुशार होता. तो सतत रघुनाथला मोठ्या पेक्स बनवून देत होता. घे रघु, आज जुन्या मित्रासाठी एवढं तर प्यावंच लागेल, असं म्हणत त्याने रघुनाथला क्षमतेपेक्षा जास्त दारू पाजली. दारूच्या अतिसेवनामुळे आणि दिवसभराच्या थकव्यामुळे रघुनाथ जेवणापूर्वीच सोफ्यावर बेशुद्ध होऊन पडला. त्याला जगाचे कसलेही भान उरले नाही. रघुनाथ बेशुद्ध होताच प्रकाशने आपला खरा रंग दाखवला. तो उठून थेट स्वयंपाकघरात गेला, जिथे मोहिनी जेवण बनवत होती. त्याने मागून जाऊन मोहिनीला घट्ट मिठी मारली. 2 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो मोहिनी. आज फायनली तो मूर्ख रघु झोपलाय आणि तू माझ्यासमोर आहेस. प्रकाश कुजबुजला. मोहिनीनेही त्याला विरोध केला नाही. तिने गॅस बंद केला आणि ती प्रकाशसोबत बेडरूममध्ये गेली. शेजारील खोलीत स्वतःचा नवरा बेशुद्ध अवस्थेत पडलेला असताना मोहिनीने आपल्या जुन्या प्रियकराला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि तिने त्याला मिठी मारली आणि हळूच त्याच्या गालाजवळ ओठ घेऊन गेली आणि पप्पी घेतली आणि त्याच्या ओठावर किस केली. त्याने पण तिला साथ देत मजे घेऊ लागला आणि आता ती वेड्यासारखे त्याला मजे करत होती. ते दोघे एका भेटीचा आनंद घेऊ लागले. त्या रूममध्ये त्यांचे आवाज घुमू लागले आणि काही वेळाने मजे करून दोघेही शांत झाले आणि पहाटे प्रकाश बाहेर येऊन सोफ्यावर झोपला. जसे काही घडलेच नाही असे दाखवले आणि सकाळी प्रकाश त्याच्या घरी गेला. मोहिनी आता पूर्णपणे भरकटली होती. तिला नीतिमत्ता, संस्कार, पतिव्रता या शब्दांचा विसर पडला होता. कधी नोकर समीर तर कधी जुना प्रियकर प्रकाश. दोघांसोबतही ती आपल्या पतीच्या पाठीमागे त्याच्याच घरात रंगलेल्या साजरी करत होती. पापाचा घडा एक ना एक दिवस भरतोच आणि सत्याला कधीच जास्त काळ लपवता येत नाही. रघुनाथच्या घराशेजारी
पारूबाई नावाची एक 60 वर्षांची अत्यंत कडक स्वभावाची आणि अनुभवी वृद्ध महिला राहायची. गल्लीत काय चालतं, कोण येतं कोण जातं यावर तिची बारीक नजर असायची. एके दिवशी सकाळी रघुनाथ कामाला निघत असताना पारूबाईने त्याला हाक मारली. रघु, ए रघु, इकडे ये जरा. कामं तर जन्मभर चालतील, पण आधी मी काय सांगते त्याकडे लक्ष दे. रघुनाथ जवळ गेला. काय झालं काकू, काही काम होतं का? पारूबाईने आजूबाजूला पाहिलं आणि आवाज थोडा खाली करत म्हणाली. रघु बाळ, तू पैशाच्या मागे लागून घराकडे साफ दुर्लक्ष केलंयस. तुझ्या बायकोवर जरा लक्ष ठेव. तिचे आणि तुझ्या त्या मित्राचे, प्रकाशचे, तसंच त्या नोकराचे वागणे मला काही ठीक वाटत नाही. काल तू नसताना तो तुझा मित्र अर्धा तास घरात होता. तिचे डोळे आणि चालचलन मला फार बिघडलेले दिसतायत. हे ऐकताच रघुनाथच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. सुरुवातीला त्याला राग आला. तो पारीबाईवर ओरडला. काकू, वय झाले तुमचं, काहीही बरळू नका. माझी मोहिनी तशी नाहीये, ती साधी भोळी आहे. माझ्या मित्राबद्दल असं काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. अरे वेड्या, माझं सगळं आयुष्य या जगात गेलंय. माणसाची नजर ओळखायला मला वेळ लागत नाही. माझं काम होतं सांगणं, पुढे विश्वास ठेवायचा की नाही ते तू ठरव. पारूबाई रागाने पुटपुटत निघून गेली. रघुनाथ कामावर तर आला, पण पारूबाईचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याच्या डोक्यात विचाराचं काहूर माजलं. त्याने मोहिनीच्या गेल्या काही दिवसांतील वागण्याचा विचार केला. तिचं अचानक आनंदी होणं, नटून थटून राहणं, आजारपणाचे बहाणे करणं, सगळंच त्याला आता संशयास्पद वाटू लागलं. संशयाची एक छोटी ठिणगी आता त्याच्या मनात पेटली होती आणि तिचं रूपांतर लवकरच एका भयंकर वणव्यात होणार होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी रघुनाथ मुद्दाम दुकानात बसून राहिला. 2 वाजता त्याने नेहमीप्रमाणे समीरला हाक मारली. समीर, जा रे घरी आणि दोघांचा डबा घेऊन ये. मला आज अजिबात वेळ नाहीये. समीर नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी काढून घराकडे निघाला. समीर गेल्यानंतर बरोबर 10 मिनिटांनी रघुनाथने दुसऱ्याची मोटरसायकल काढली आणि तो मागच्या रस्त्याने कोणाची नजर पडू नये अशा पद्धतीने आपल्या घराकडे निघाला. घरापाशी पोचल्यावर त्याने पाहिलं की दरवाजा आतून कडी लावून बंद आहे. त्याच्या काचाचा ठोका चुकला. दिवसाढवळ्या बाहेरचा दरवाजा बंद का? पारूबाईचे शब्द त्याला पुन्हा आठवले. तो मुख्य दारावर न जाता घराच्या मागच्या बाजूला गेला, जिथे एक छोटी भिंत होती. रघुनाथने हळूच ती भिंत ओलांडली आणि मागच्या दाराने अंगणात प्रवेश केला. मागचा दरवाजा सुदैवाने उघडा होता. त्याने अत्यंत शांतपणे पावलांचा आवाज न करता घरात पाऊल टाकलं. हॉलमध्ये कोणीच नव्हतं, पण बेडरूमचा दरवाजा अर्धा उघडा होता आणि आतून दबक्या आवाजात हसण्याचे आवाज येत होते. रघुनाथचा श्वास जड झाला. त्याचे हात थरथर कापू लागले. त्याने हळूच बेडरूमच्या दरवाजातून आत डोकावले आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर जे दृश्य होतं ते पाहून त्याच्या मेंदूंची शीर फाटली. त्याची सुंदर पत्नी मोहिनी आणि त्याचा नोकर समीर अत्यंत आक्षेपार्ह आणि नग्न अवस्थेत होते. ते वासनेच्या खेळात इतके गुंग होते की त्यांना घरात कोणीतरी आलंय याची अजिबात जाणीव नव्हती. रघुनाथच्या डोळ्यांपुढे अंधारी आले. ज्या पत्नीला त्याने राणीसारखं ठेवलं होतं, ज्या नोकराला त्याने भावासारखं वागवलं होतं, ते दोघे त्याच्याच घरात, त्याच्याच पाठीमागे त्याच्या विश्वासाचा मुडदा पाडत होते. त्याचा संशय, त्याचा राग आणि त्याचा पुरुषार्थ एकाच वेळी उफाळून आला. त्या क्षणी रघुनाथमधील माणूस मेला आणि एक भयानक सैतान जागा झाला. हॉलमध्ये वेल्डिंगसाठी आणलेली एक जाड टोकदार लोखंडी सळई पकडली होती. रघुनाथने अंधाऱ्या रागात ती सळई उचलली. त्याची पावलं बेडरूमकडे वळली. दार उघडून तो अचानक समोर उभा राहिलेला पाहताच मोहिनी आणि समीरच्या तोंडाचं पाणी पळालं. समीर घाईघाईने उठून पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण रघुनाथने त्याला कसलीही संधी न देता एका झेपेत त्याला जमिनीवर पाडलं. हरामखोरा, माझ्याच ताटात खाऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसतोस? रघुनाथ सिंहासारखा डरकाळी फोडून ओरडला. त्याने हातातली ती जड टोकदार सळई पूर्ण ताकदीनिशी समीरच्या पोटात सपासप 2-3 वेळा खुपसली. सळई आरपार गेली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. समीरच्या तोंडातून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागला. काही सेकंदातच त्याची हालचाल थांबली. त्याचा जागीच अंत झाला होता. हे भयंकर दृश्य पाहून मोहिनीच्या अंगातील रक्ताचं पाणी झालं. ती भीतीने थरथर कापत कोपऱ्यात जाऊन बसली. मला माफ करा, मला माफ करा, माझी चूक झाली, ती रडत गयावया करू लागली. पण रघुनाथचा राग तिथेच शांत झाला नव्हता. तो आता एका वेगळ्याच दुनियेत होता. त्याने मोहिनीच्या केसांना गच्च पकडलं आणि तिला फरफटत हॉलमध्ये आणलं. तिथे पडलेल्या एका जाड दोरीने
त्याने तिचे हातपाय बांधले. सांग, अजून कोणाकोणासोबत तोंड काळं केलंस तू? सांग, नाहीतर आज तुझे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घालीन. तो ओरडला. मोहिनीने जीवाच्या भीतीने सर्व सत्य उकळून टाकले. फक्त समीर आणि तुमचा मित्र प्रकाश. प्रकाश माझा जुना प्रियकर आहे. तो इथे आला होता तेव्हा मला माफ करा. मला जीवदान द्या. मित्राचा हे विश्वासघात ऐकून रघुनाथच्या डोक्यात शेवटचा स्फोट झाला. त्याने तिचं रक्ताळलेली सळी उचलली. मोहिनीने डोळे घट्ट मिटून घेतले. रघुनाथने अत्यंत क्रूरपणे आणि अमानुषपणे ती सळी मोहिनीच्या संवेदनशील भागात इतक्या वेगाने खुपसली की तिच्या त्याच क्षणी तडफडून अंत झाला. तसाच तो थेट स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेला. साहेब, मी माझ्या घरात माझ्या बायकोचा आणि नोकराचा खून केलाय. मला अटक करा, त्याने ड्युटीवर असलेल्या इन्स्पेक्टरला अत्यंत शांतपणे सांगितले. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. दृश्य पाहून पोलिसांच्या अंगावर काटा आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. मित्रांनो, ही थरारक कथा आणि सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.